पंचशील युवक मित्र मंडळ चिंचपाडा इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी भीम जयंती वाजत गाजत वैचारिक मेजवानीत साजरी। महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती संपूर्ण विश्वात मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते। त्याच धर्तीवर पंचशील युवक मित्र मंडळ यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील चिंचपाडा गावात वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। चिंचपाडा गावात ग्रामपंचायत कार्यालयासमोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय संविधानाची प्रतिकृती, अशोक स्तंभ, ठळक संविधान, प्रार्थना यांची प्रतिकृती रथातून शोभायात्रा काढण्यात आली होती। शोभायात्रेत भीम अनुयायी, उपासक उपासिका यांनी मोठ्या हिरिरीने सहभाग घेत भीम गीतांवर एकच ठेका धरत मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलेला होता। संपूर्ण चिंचपाडा गावात शोभायात्रेचं एकच आकर्षण निर्माण झालं होतं। यावेळी भीम जयंती कार्यक्रम उत्सव समितीचे अध्यक्षस्थान माजी नगरसेवक चंद्रकांत भाऊ नगराळे, नवापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष नरेंद्र भाऊ नगराळे यांनी संयुक्तिकपणे देण्यात आलं होतं। कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत नगराळे व नरेंद्र नगराळे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध, संविधान प्रतिकृती यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं। लोकनियुक्त सरपंच राहुल वसावे, उद्योजक धनंजय गावित, नवापूर नगर परिषद नगरसेवक धर्मेश पाटील, सुपी तल्हा कुरेशी, लकी भैया जयस्वाल, राजू गोमा वसावे, धीरसिंग गावित, प्रेमल वसावे, चेतन जयस्वाल, जयेंद्र चव्हाण, विजय तिजवी, शीतल ठाकरे, युसुफ कुरेशी आदी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रीय महापुरुषांना अभिवादन करत कार्यक्रमाला सुरुवात केली होती। यावेळी भीम जयंती निमित्तानं चिंचपाडा गावातील लहान लहान मुलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर कविता, प्रश्नोत्तर, इंग्रजी हिंदीत भाषण देऊन प्रमुख मान्यवर व भीम अनुयायी यांची दाद मिळवली। या प्रसंगी लहानग्यांना उपस्थित मान्यवरांनी बक्षीस देऊन गौरवण्यात आलं। कुमारी अंकिता संजय वाघ, सिद्धार्थ दीपक वाघ, अक्षरा सुनील केदार, ज्ञानवी शिंदे, अंजली दीपक बिराडे आदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषण दिलं होतं। व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांपैकी सुपी तल्हा कुरेशी, श्री पाडवी सर, पत्रकार राजू वसावे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत अभ्यासू भाषण केलं होतं। तर आपल्या अध्यक्ष भाषणात माजी नगरसेवक यांनी आपलं मनोगत व्यक्त करून अध्यक्ष भाषण गाजवलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आर.एस. सामुद्रे सर यांनी केलं। तर भीम जयंती उत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष संजय वाघ, उपाध्यक्ष अरुण बिराडे, सहसचिव भीमा बिराडे, बबन बिराडे, मनोज बिराडे, जयपाल बिराडे, सुरेश बिराडे, दीपक बिराडे, अजय बिराडे, रवींद्र वाघ, सुनील केदार, गौतम ठाकरे, अरुण वाघ, किरण बैसानी यांच्यासह पंचशील युवक मित्र मंडळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे पदाधिकारी, भीम अनुयायी, महिला उपासिका, उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच्यावर ते अध्यक्षीय भाषणाचं सार ठरलेलं असतं। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने या मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय विचार मंच आणि विचार मंचाच्या समोर आपण सर्व भगिनी आणि बंधूंनो, पत्रकार मित्रांनो, सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करतो। या दोन महापुरुषांची जयंती एप्रिल महिन्यामध्ये येत असते आणि हा एप्रिल महिना या भारतीय समाज व्यवस्थेला सर्वांना एक सण म्हणून साजरा करावा असं माझे मत आहे। कारण की कामगार, कष्टकरी, शेतकरी, आदिवासी, दलित, उपेक्षित या सर्वांना बाबासाहेब नसते तर न्याय भेटला नसता। बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या तत्वावर आधारित आपल्याला राज्यघटना दिलेली आहे। म्हणून रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है। औरों को जो मिला होगा वो मुकद्दर से मिला होगा, मुझे मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है। तर या बाबासाहेबांमुळे आपण बोलतो ते, घेतो तो श्वास, हे सर्व बाबासाहेबांमुळे आहे। एकच विनंती आहे की इथला आदिवासी समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर संविधानामध्ये आरक्षण नसतं, तर ते शिकून मोठे झाले नसते। आज आदिवासी समाजाला सर, पाडवी सर, मी तुम्हाला सांगतो तुमचा चांगला अभ्यास आहे, परंतु आपल्या समाजाला जागृत करण्यासाठी हा विचार बाबासाहेबांनी काय सांगितलं की ही परिवर्तनाची लढाई आहे, सामाजिक परिवर्तनाची लढाई आहे। मी हा सामाजिक रथ आहे, हा सामाजिक परिवर्तनाचा जो रथ
लढत आहे तो इथपर्यंत आणलेला आहे, त्याला पुढे नेऊन जाण्यासाठी माझ्या आरक्षणाच्या मी जे दिलेले तुमच्यासाठी काम केलेला त्याचा फायदा घेतलेले लोक माझे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठीचे काम तुम्ही केलं पाहिजे अशी बाबासाहेबांची अपेक्षा होती. तो पुढे नेऊन जाता आला नाही तरी चालेल, परंतु त्याला मागे उडू नका असं सांगितलेलं आहे. तर आपले जेवढे बी अधिकारी वर्ग असेल त्यांना आज जे काही आहे साडी म्हणजे माडी गाडी जे बी असेल आपल्या जवळचे धन दौलत आलं असेल ते फक्त आणि बाबासाहेबांमुळे आलेलं आहे. ती जाणीव ठेवून आपल्या मागे जो समाज राहिलेला आहे, जे बी आरक्षणाचा आपण आज फायदा घेतो आहे ते राजकीय आरक्षण असेल, शैक्षणिक असेल, नोकऱ्यांमधलं आरक्षण असेल, त्याच्यामध्ये बाबासाहेबांचे उपकार आहे आणि त्याच्यात की जो आपल्या मागे समाज राहिलेला आहे त्या समाजाला पुढे नेऊन जाण्यासाठी आपण काम केलं पाहिजे याच्यासाठीच आहे. तर या बाबासाहेबांचे जे विचार, या बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी हा एक संकल्प केला पाहिजे. बरेच लोक सांगतात की बाबासाहेबांची जयंती ही नाचून नाही तर वाचून साजरी केली पाहिजे, परंतु आपण एक दिवस पूर्ण उत्साहामध्ये बाबासाहेबांची जयंती नाचूनच साजरी केली पाहिजे आणि 364 दिवस आपण वाचन केलं पाहिजे. बाबासाहेबांचे विचार आपण समाजापर्यंत पोहोचवले गेले पाहिजे. याच्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध असलं पाहिजे. मला या चितपाडा गावाचा एक अभिमान वाटतो, कारण की सर पाडवी सर आणि इतर बसलेले सर्व माझे जे आदिवासी बांधव असतील, जे राजकीय क्षेत्रात असतील, सामाजिक क्षेत्रात असतील काम करणारे, तर उदाहरण घ्या, हे छोटस गाव आहे, याच्यामध्ये आता या लहान मुलांनी भाषणं दिली, तर हा प्रकार आहे की बाबासाहेबांचे जे विचार आहे, जो शिकला तो प्रश्न विचारेल, जो भी शिकलेला माणूस आहे, बाबासाहेबांनी एकच केलं की जर मला हे परिवर्तन घडून आणायचं असेल तर मला चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. बाबासाहेबांची जी डिग्री होती, बाबासाहेब PhD करायला कमीत कमी 7 वर्ष लागतात, परंतु बाबासाहेबांनी 2च वर्षात हे सर्व पूर्ण केलं. विदेशातलं शिक्षण असेल, धम्माचं लिखाण असेल, काळाराम मंदिर सत्याग्रह असेल, चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल, एका जीवनामध्ये एक व्यक्ती एवढं करू शकतो. एवढा मोठा आदर्श बाबासाहेबांच्या आपल्या समोर आहे, तर तो आदर्श घेऊन आपण जगलं पाहिजे. त्या महापुरुषांचे विचार आपण पुढे इतर समाजांमध्ये, जे ओबीसी समाज आहे, ओबीसी समाजासाठी पहिले आरक्षण लिहिणारे, पहिले आरक्षण घटनेमध्ये पहिलं आरक्षण बाबासाहेबांनी ओबीसी समाजासाठी लिहिलं, त्याच्यानंतर आदिवासी समाजासाठी लिहिलं, त्याच्यानंतर दलित समाजासाठी लिहिलं. तर या बाबासाहेबांना ओबीसी समाज, हा ओबीसी समाजावर खूप उपकार आहेत बाबासाहेबांचे, पण ओबीसी समाज जागृत होत नाही. ओबीसी समाज घरात करा, पण त्याचा तुम्ही देखावा करू नका. आज काय चाललेलं आहे आपण बघतो आहे की तुमची जी प्रगती आहे ती शिक्षणाच्या माध्यमातूनच होणार आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही कुठं त्याला सार्वजनिकरित्या हे नका करू, कोणाला त्रास होईल असं नका वागू, परंतु आज जे चाललेलं आहे, आज संविधान खरंच खतरेमध्ये आहे, संविधान धोक्यात आहे. ते संविधान वाचवण्यासाठी जर संविधान वाचलं तर आपण बहुजन समाज, दलित, आदिवासी, कामगार, कष्टकरी हा वाचणार आहे. म्हणून आपल्याला आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे या जयंतीच्या निमित्ताने आपण एक ठरवूया की हे संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. याच्यासाठी आपण कटिबद्ध राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी बाबासाहेबांच्या नावाने एक घोषणा द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. आणि तुम्ही सर्वजण इथे जमलेले सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार कराल अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि माझ्या अध्यक्षीय 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान.
निर्माण करा. परिवर्तन मात्र नक्की घडेल. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्याच्या प्रत्यक्ष वाचण्यासाठी दिला. डॉक्टर बाबासाहेबांची जयंती संविधान वाचून साजरी केली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की वो आपको सब कुछ फ्री में देंगे लेकिन वो आपको शिक्षा कभी नहीं देंगे, क्योंकि शिक्षा सवालों को पैदा करती है. म्हणून मी शेवटी हेच म्हणेन की सर्व स्त्रियांनी हिंदू कोड बिल वाचलं पाहिजे, सर्वांनी संविधान वाचलं पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. जय भीम. गेलात, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेलात, होतात तुम्ही गरीबच, मात्र या जगाच्या कोहिनूर होऊन गेलात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना सामाजिक न्याय मिळवून दिला. त्यांनी भारतीयांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा गुरुमंत्र दिला. क्या होता है जमीन को क्या पता आसमान क्या होता है, जमीन को क्या पता आसमान क्या होता है, जो जिंदगी भर भीख मांग कर खाए उसे क्या पता भारतीय संविधान क्या होता है. आसान नहीं होता. बाबा साहब ने तेरी हाथों की बेड़ियों को तोड़ा है. बाबा साहब ने तेरी हाथों की बेड़ियों को तोड़ा है, वरना कलम चलाना आसान नहीं होता. This day is not just a celebration of his birth anniversary, but reminder of his tireless struggle for equality and justice. Ambedkar converted into Buddhism in 1956, born into poor family that faced social discrimination. He rose to become one of the most respected leaders in Indian history. He believed that education is the most powerful tool to become social change. He encouraged that everyone to fight against injustice through knowledge. Education is the most powerful weapon that you can change the world. बना गए हमारा देश का संविधान. Today we are gathered to celebrate the birth anniversary of a great personality, Dr. Bhimrao Ramji Ambedkar. Dr. Bhimrao Ramji Ambedkar was born on 14th April 1891 at Mahoo in Madhya Pradesh. महिलाओं का जीना आसान नहीं होता. महिलाओं का जीना आसान नहीं होता अगर दुनिया में पैदा कोई भीमराव नहीं होता. मनुवाद की गुलामी. कारण बाबासाहेब तुमच्यापुढे आज मी स्वाभिमानाने उभी आहे. मनाने किती या सुवर्ण रत्नेचे उपकार लिहून संविधानाचे मानावे, किती या सुवर्ण रत्नेचे उपकार मानावे, किती या सुवर्ण रत्नेचे उपकार लिहून संविधान दिला जगण्याचा अधिकार. कुणाचा मुखी भीमा तर कुणाचा मुखी बाबा, अशा या विद्यापतीचा आजही आहे सर्वांवर ताबा. होता तो सिंहासारखा बाप आमचा, नव्हती त्याला कुणाची भीती. तोडून गेले वर्षानुवर्षे बोलावेत आजही ती चैत्यभूमीची माती. दीन दलितांसाठी लढून बहुजनांचे उद्गार बनले. देऊन मान जगण्याचा त्यांना सर्वांवर मनात ताबा रुजले. जय भीम. संविधान त्यांनी निर्मिती केली. या संविधानाचे जगात एकूण 60 देशांचा अभ्यास करून त्यांनी संविधान निर्मिती केली. संविधानमध्ये प्रामुख्याने समता, सर्वांना समान वागवणे, बंधुता, सगळ्यांना बंधुभाव निर्मिती राखणे व न्याय, सगळ्यांना न्याय मिळेल असे संविधान निर्माण केले. तर त्यांनी आपल्या जीवनात कोणावर अन्याय होऊ नये, सर्वांना समान न्याय मिळावा म्हणून सत्याग्रह केले. सत्याग्रहामध्ये 14 तळे इथे पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची सोय केली. त्यासाठी त्यांनी सत्याग्रह केले. तर यावेळेस लोकांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. तर मग काळाराम मंदिर येथे प्रवेश देण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला 1930 मध्ये. तर दलित शोषित पीडितांना स्वाभिमानाने जगावा यासाठी त्यांनी सगळं कार्य केलं. करोडो लोकांवर राज्य केले असे महामानव, क्रांतीसूर्य, महाविद्वान, बोधिसत्व, परमपूज्य, परम वंदनीय, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, स्वयंप्रकाशित व्हा,
असा आत्मसन्मानाचा संदेश देणारे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी त्यांच्या प्रतिमेला त्रिवार नमन करतो आणि विचारमंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना तसेच माझ्यासमोर डॉक्टर भीमरावांचे सर्व अनुयायी यांना माझा जय भीम जय भीम जय भीम। मित्र हो, जय भीम हा जो शब्द आहे हा शब्द साधा नव्हे, हा जो या शब्दामध्ये प्रचंड ताकद आहे। ही आपली जय भीम ही आपली एक ओळख आहे, आपला एक स्वाभिमान आहे, आपली एक अभिमान आहे आणि तो एक विचार है। पुजारी तुझे प्रणाम करता हूँ, तेरे कर्म से रोशन हुआ है भारत का आंगन, तेरे कर्म से रोशन हुआ है भारत का आंगन, तेरी हस्ती तेरे वजूद को सलाम करता हूँ। सर्वप्रथम भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती, आपको बहुत बहुत शुभकामनाएं। आज के इस कार्यक्रम में उपस्थित मान्यवर और सज्जनों, बाबा साहेब सिर्फ दलित समाज के देवता नहीं है, बाबा साहेब दलितों, वंचितों, पिछड़ों, मजदूरों के मसीहा हैं। बाबा साहेब को सिर्फ दलितों और पिछड़ों तक सीमित रखते हो, हम उनका बहुत पिछड़ों और दलितों तक के सीमित रखते हैं, हम उनके लेवल को बहुत छोटा करते हैं। बाबा साहेब अम्बेडकर वो हैं जिन्होंने इस देश की तकदीर को लिखा है। बाबा साहेब अम्बेडकर वो हैं जिन्होंने इस देश की तकदीर ऐसी लिखी कि दुनिया भर के देश आज संविधान के सामने नतमस्तक होते हैं। बाबा साहेब वो हैं जिन्होंने कायरता नहीं सिखाई, लीडर बन के जीना सिखाया है। बाबा साहेब वो हैं जिन्होंने कहा है कि 100 दिन गिदड़ की जिंदगी जीने से अच्छा एक दिन शेर की जिंदगी जी। बाबा साहेब ने जातिवाद इन सारी चीजों को खत्म किया और एक मेरे देश का संविधान ऐसे बनाया कि आज पूरी दुनिया उसके सामने नतमस्तक होती है। जख्म तो आएंगे, मरहम नहीं आने वाला, जख्म तो आएंगे, मरहम नहीं आने वाला, सदियों के लिए कोई परचम नहीं आने वाला, आगे आने वाली कई सदियों को तरसना होगा, आगे आने वाली कई सदियों को तरसना होगा। बाबा जैसा युग महापुरुष अब नहीं आने वाला। जय भीम, धन्यवाद। 94 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी, नवापूर, चिंचपाडा।